गुरुवारी रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली। यावेळी नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली। याचबरोबर या कामात हलगर्जीपणा आणि दोषही खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दमही नामदार पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते। सकाळी 9 वाजता शासकीय विमानानं त्यांचं कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर त्यांनी लगेच संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली। आगीमध्ये हे नाट्यगृह पूर्णपणे नामशेष झाल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं। तसंच कलाकारांशी संवाद साधला। या वास्तूची पुन्हा उभारणी करण्यास वेळ लागू शकतो, परंतु लाकडी आणि दगडी काम तसंच सिसमसारख्या लाकडांचा वापर करताना त्यातील बारकावे लक्षात घ्यावेत। तसंच नवीन नाट्यगृह उभारताना त्याची उंची वाढवावी, बाहेरील संरक्षक भिंती जुन्या पद्धतीनंच उभ्या कराव्यात, छतावरील पत्रा उत्कृष्ट दर्जाचा असावा। एकूणच या नाट्यगृहाची पुन्हा नव्यानं उभारणी करताना त्याचा शाहूकालीन बाज आणि साज हरवू देऊ नका, यासह अन्य सूचना केल्या। नाट्यगृहाच्या उभारणीसाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असं नामदार अजित पवार म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी 20 कोटीचा निधी जाहीर केलाय। तसंच नाट्यगृहाच्या विम्याचे 5 कोटी रुपये वापरण्यास मान्यता दिली आहे। यानंतरही जो निधी लागेल तो शासन उपलब्ध करून देईल असं नामदार अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं। यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल एडगे, आयुक्त के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे उपस्थित होते।